मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। सलग जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर 4.5 ते 5 तास गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या। या ट्रॅफिक जामबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनीही माफी मागितली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली। सलग जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर 4.5 ते 5 तास गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या। या ट्रॅफिक जामबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी माफीही मागितली। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे की त्यांना आज ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला। बरेच लोक ट्रॅफिकमध्ये अडले। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या मिसिंग लिंकचं आजच उद्घाटन होतं। या उद्घाटनाला शिंदे हेलिकॉप्टरने पोहोचले। शिंदेंनी महामार्गावरचं ट्रॅफिक कमी करण्याबद्दल पोलीस प्रशासनाला सूचना केल्या। बाजूला करून हेवी ट्रॅफिक थांबवू नये का? तर एकदा प्रोग्राम झाला की मिसिंग हे दोन पूर्णपणे सोडून द्या सगळ्यांना फ्रीमध्ये। आपले पोलीस उभे करा। फुल आम्ही वरून बघितलं फुल ट्रॅफिक जाम आहे। टोल बिल घेऊ नका म्हणायचं, डायरेक्ट पोलिसांना स्थानावर गाड्या सोडायला। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या ट्रॅफिक जाममध्ये खासदार सुप्रिया सुळेही अडकल्या होत्या। याचा व्हिडिओ सुळेंनी सोशल मीडियात शेअर केला। नमस्कार, गेले 2 तास आम्ही सगळे ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे। सकाळी आम्ही 7 वाजता निघालोय ठाण्यावरनं। आता आमची गप्पा मारत मारत नवीन मैत्री झाली आहे शेजारी 2 तास बसून बसून। कारण आम्ही सगळे इकडे अडकलोय। तुम्ही बघता इकडे सगळे महाराष्ट्र अडकले। दिवस स्पेशल। जय महाराष्ट्र। मी सुप्रिया त्यांना सांगू इच्छितो की सुप्रियाताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिकमध्ये अडलात। आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे, त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळी मुंबईहून पुण्याला, पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडण्याची कधी वेळ येणार नाही। अशा पद्धतीचं काम जे तुमच्या सरकारने थांबवलं होतं किंवा बंद केलं होतं ते आमच्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी करून दाखवलेलं आहे। ही जी काय वाहतुकीची कोंडी आहे ती कमी करण्यासाठीच हा पर्याय मार्ग या ठिकाणी केलेला आहे। थोडं जरा दमाने घ्यावं। आज संध्याकाळपर्यंत सगळं ट्रॅफिक खुली झालेली असेल। ट्रॅफिक जाममध्ये अडकलेल्या प्रवाशांनी देखील हताश होत प्रतिक्रिया दिली। एकाच जागी माझी गाडी आता ओव्हरहीट झाली आहे आणि काहीच म्हणजे रस्त्याने एवढं ट्रॅफिक आहे की पुढे जाता येत नाहीये। तर ही अवस्था आहे लोकांची। सगळ्या लोकांच्या गाड्या बंद पडल्या आहेत। लोकांची लहान लहान मुलं इथे अडकली आहेत। माझी स्वतःची बायको देखील 6 मंथ्स प्रेग्नेंट आहे आणि लेडीज नाही वॉशरूम वगैरे म्हणजे काही कुठे जाता येत नाहीये। आणि आज इनॉग्रेशन असल्यामुळे मिसिंग लिंकचं इथे खूप ट्रॅफिक झालं आहे। आणि मी माझ्या मुलाबरोबर आहे 6 वर्षाच्या आणि मी प्रेग्नेंट पण आहे। तिथे काही वॉशरूमची व्यवस्था नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे। 3 ते 3.5 तास आम्ही एकाच जागी आहोत। त्यामुळे खूप नागरिकांना त्रास होत आहे इथे। पुढच्या बातम्यांकडे वळूयात। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये एकाच दिवसामध्ये 993 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। 19 किलोचा गॅस सिलेंडर 3000च्या घरात गेलाय। या दरवाढीनंतर राहुल गांधींनी ट्विट करत निशाणा साधलाय। देशभरात एलपीजी सिलेंडरच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे। पश्चिम बंगाल आणि आसामसह अनेक राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत तब्बल 993 रुपयांनी वाढवली आहे। या दरवाढीनंतर मुंबई दिल्लीसह अनेक शहरांमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 3071 रुपयांवर पोहोचली आहे। तर 5 किलो एलपीजी सिलेंडरच्या दरातही वाढ झाली आहे। सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 993 आणि 5 किलो सिलेंडरच्या दरात 261 वाढ केली आहे। 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 993 रुपयांना, 5 किलोचा सिलेंडर 261 रुपयांना। व्यावसायिक गॅस सिलेंडर महागल्यानं हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधलं जेवणही अधिक महाग होण्याची शक्यता आहे। किमतींमधील या अचानक वाढीमुळे रेस्टॉरंट्स, ढाबे आणि कॅटरिंग सेवांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो। घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये तुर्तास कोणताही बदल करण्यात आलेला नाही। हॉर्मुझ जलमार्गाच्या संभाव्य नाकेबंदीमुळे इंधनाच्या किमतींमध्ये चढउतार होण्याची शक्यता वर्तवली जात होती।
तर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी या संदर्भात ट्विट करत सरकारवर हल्लाबोल केलाय. बोललो होतो, निवडणुकीनंतर महागाईचा तडाखा बसेल. आज व्यावसायिक गॅस सिलेंडर 993 रुपयांनी महागलाय. एका दिवसातील ही सर्वात मोठी दरवाढ आहे. हे निवडणुकीचं बिल आहे. फेब्रुवारीपासून 1380 वरून वाढ अवघ्या 3 महिन्यांमध्ये 81% वाढली आहे. चहा विक्रेता, ढाबा, हॉटेल, बेकरी, मिठाई विक्रेता प्रत्येकाच्या घरावरील भार वाढलाय आणि याचा परिणाम तुमच्या जेवणाच्या ताटावरही होणार आहे. पहिला वार गॅसवर, पुढचा पेट्रोल आणि डिझेलवर.